याची बेसिक रेंज आहे. जर हे बघितलं तर हे 4 तोळ्याचं आहे. जसं तुम्ही त्याची ब्रॉडनेस जाड घेणार तसं त्याचं वेटेज वाढत राहणार. ओके. ह्यात कसं असतं की ह्यात काळ्या मण्यांचा समावेश कमी प्रमाणात केलेला असतो. जसं जसं इलमिना वर्क पण येतात आणि असं ब्लॅक बीडची पण ह्यात तुम्हाला मिक्सचर कॉम्बिनेशन येऊन जातं. ही जर हा जो मधला पॅटर्न बघितला तर ह्याच्यात तुम्हाला 2 डिझाईन्सचं एक मिक्सचर तुम्हाला बघायला भेटेल. ह्यात तुम्हाला मिडल कमन. नमस्कार, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहे पुन्हा गाडगी तेच पार्किंगला पण जागा आहे ब्रँचमध्ये. तर इथे आज आपण लॉंग मंगळसूत्राचं कलेक्शन पाहणार आहोत. अगदी 3 तोळ्यांपासून स्टार्टिंग रेंज आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. न स्किप करता नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे आहे कलकत्ती डिझाईन मध्ये. हां, त्याच्यामध्ये हे तुम्हाला पिंजरा पॅटर्न म्हणून खूप प्रसिद्ध डिझाईन आहे आपली. हो हो. येऊन जाते तुम्हाला लॉंग कंटेन एकदम. हे तुम्हाला मिनिमम 4 तोळ्यापासून पुढे तुम्हाला येऊन जातं. ओके. जसं ह्याचं नाव आहे पिंजरा पॅटर्न, तसे इथले जे काळे मणी आहेत हे पूर्ण पिंजऱ्यामध्ये पिंजरा टाईप ओवलेला असतात सोन्याच्या तारेमध्ये. पूर्ण ह्यात पिंजरा कसं बंदिस्त असतो तसं जे काळे मणी बंदिस्त असतात आणि खूप मस्त आणि खूप छान दिसते ही डिझाईन. हो, खूप सुंदर अशी डिझाईन आहे. कलकत्ती पॅटर्न मध्ये आहे. हे काळे बीड्स सुद्धा खूप सुंदर असे कव्हर करून ठेवलेले आहे. म्हणजे असे जाळी टाईप मध्ये कव्हर केले आहेत. त्याचं लेस कॉम्बिनेशन पण असं पुढच्याला असं एकदम हो, अट्रॅक्टिव्ह जसं लगेच दिसते की डिझाईन काय असं डीप मध्ये बघायला लागत नाही की नेमकी डिझाईन काय. एकदम इझिली तुम्हाला ह्यात समोरून दिसून येते डिझाईन. खूप सुंदर असं वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये. तुम्हाला काळे बीड्स कमी जास्त हवे असतील तरी भेटून जातील यामध्ये पॅटर्न. हे पण खूप सुंदर असं हे पेंडेंट आहे. पेंडेंट सुद्धा आपल्याला चेंज करू भेटेल. आणि तुम्हाला जर काही कस्टमाइज करायचं असेल तरी कस्टमाइज तुम्ही करू शकता. आपण मेक टू ऑर्डरनी थोडंफार कस्टमरला कस्टमाइज करायचं असेल तर तसं आपण करून देतो. त्यानंतर आपण बघणार आहोत कमल चेन. बोथ साईडमध्ये आपण डिझाईन बघणार आहोत. तर ह्यात तुम्हाला काळ्या मण्यांचं तुम्हाला ह्यात जास्त डिझाईन बघायला भेटेल आणि मग त्याला गोल्डचे पॅचेस पण असतात. हे पाहू शकता इथे काळे मणी जास्त आहेत. कुणाकुणाला काळे मणी जास्त असणार आवडतं. आणि कसं आहे 3 तोळ्यापासून तुम्हाला ह्यात बघायला भेटतात आणि लॉंगमध्ये पण तुम्हाला ह्यात येऊन जातं. हे लॉंगमध्ये सगळे आहेत. ओके. 30 इंच, 28 इंच, 32 इंचची सगळ्यांची लेंथ आहे. आणि कसं बोथ साईड डिझाईन असल्यामुळे दोन्हीमध्ये कमल चेन आणि त्याला तुम्हाला कलकत्ती वर्कमध्ये पण येऊन जातं कॉम्बिनेशन. थोडं तास काम डायमंडल पॉलिशमध्ये पण तुम्हाला त्याचा दोन्हीचा समावेश आहे यात. अच्छा. आणि जसं न्यूली मॅरिड आहेत त्यांना पण असं तुम्ही ते पण यूज करतात. तेच पण यूज करतात. हो. लॉंगमध्ये पण येत आहे. पण असं हेवी पण लुक नाही येत. सिम्पल दिसते एकदम डिझाईन. आणि इथे पाहू शकता ही वेगळीच आहे. हे थोडंसं असं बंच टाईप आहे. हो. ह्यात तुम्हाला जिरा मनी, अजून ह्यात तुम्हाला फुटबॉल किरण मनी अशी सगळे 3 वेगवेगळ्या प्रकारच्या मनींचं ह्यात तुम्हाला मिक्स कॉम्बिनेशन येतं. साधारण 4 तोळ्याचं वेट आहे. नेट वेट आपण हिशोब करताना नेट वेटनेच करतो. तसं त्याचं ग्रॉस वेट 44 ग्रॅम्स आहे. ओके. हे पण सध्या खूप ट्रेंडी चालू आहे. म्हणजे ही जर बघितलं तुम्ही पण आता बघत असाल तर खूप ट्रेंडिंग. जे लोक आता असं बंच टाईपमध्ये किंवा जास्त लेयर्समध्ये जास्त पदरमध्ये फॅन्सी मंगळसूत्र सुद्धा घालतात. हो. इथेही पाहू शकता. त्यानंतर इथं डबल चेन मध्ये आहे आणि मध्ये काळे बीड्स आहेत. ह्यामध्ये तुम्हाला कसं साईडनी चेन आणि मध्ये काळ्या मण्यांची पोत येते आणि ह्यामध्ये बघितलं तर साईडनी काळ्या मण्यांमध्ये चेन येते. मध्ये चेन येते. त्यामुळे असं याला बोथ साईड आणि मिडल कमल चेन असं नाव पडलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर मग हे आपले मग कॉस्मिक कलेक्शनमध्ये बंच पॅटर्न मंगळसूत्र आहे लॉंगमध्ये. ह्याच्यावर तसं पूर्ण इंद्रजित चेनचे असे बंचेस असतात. 4 बंच, 5 लेअर, 7 चेन असे त्याचे लेयर्स आहेत टोटल. आणि फॅन्सी आहेत. म्हणजे जर हे जर बघितलं तर ह्याला तसं वर्टिकल तास काम केलेलं आहे.
हे पूर्ण बंच पॅटर्न म्हणजे जे आपले जे लेन आहेत त्या लेनवरती जे कोरीव काम रेखीव काम केलेलं असतं त्याचं हे समावेश केलेला असतो पूर्ण बंच पॅटर्नमध्ये. हो. टेम्पलमध्ये तुम्हाला त्याचं जास्त येऊन जातो डिझाईन त्यात. तरी ह्यांचं काय वेट असेल ह्या? 3 तोळ्यापासून तुम्हाला मिनिमम स्टार्टिंग रेंज 3 Starting. तोळ्यापासून ते 100-150 ग्रॅमपर्यंत आपण करून देतो हे पण. ओके. आणि आपल्याकडे म्हणजे भरपूर प्रसिद्ध आणि चालणारे डिझाईन्स आहेत. बंच पॅटर्न मंगळसूत्र, पिंजरा पॅटर्न मंगळसूत्र. जर काहींकडे जर तुम्हाला फक्त मागचं मंगळसूत्र घ्यायचं असेल त्यांच्याकडं पेंडंट किंवा वाटी त्यांची ऑलरेडी आहे तर तसं मग आपल्याकडं अशी पण प्रकार आहेत आपल्याकडं. मग अच्छा. असं हो. नुसतं तुम्हाला बॅक चेन बॅक मंगळसूत्र येऊन जातं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत कस्तुरी मंगळसूत्र आणि पूर्णपट्टी मंगळसूत्र. पट्टी मंगळसूत्र. अच्छा. जर ज्यांना असं एकदम ब्रॉड हवी असेल डिझाईन त्यांना असं एकदम जर गंठन टाईप लुक हवा असेल तर त्यांच्यासाठी मग आपल्याकडं असं कस्तुरी आणि पट्टी पॅटर्न मंगळसूत्र आहे आपल्याकडं. तरी हा किती तोळ्यापर्यंत जातो? तसं बघायला गेलं त्याची 25 ते 30 ग्रॅमपासून याची बेसिक रेंज आहे. जर हे बघितलं तर हे 4 तोळ्याचं आहे. जसं तुम्ही त्याची ब्रॉडनेस जाड घेणार तसं त्याचं वेटेज वाढत राहणार. ओके. ह्यात कसं असतं की ह्यात काळ्या मण्यांचा समावेश कमी प्रमाणात केलेला असतो. जसं जसं मीना वर्क पण येतात आणि असं ब्लॅक बीडची पण ह्यात तुम्हाला मिक्सचर कॉम्बिनेशन येऊन जातं. ही जर हा जो मधला पॅटर्न बघितला तर ह्याच्यात तुम्हाला 2 डिझाईन्सचं एक मिक्सचर तुम्हाला बघायला भेटतं. ह्यात तुम्हाला मिडल कमन चेन आणि पूर्ण पट्टीचं तुम्हाला हे दोन्ही वस्तू दोन्ही डिझाईन्सचं तुम्हाला कॉम्बिनेशन येऊन जातो ह्याच्यात. ह्याची पूर्ण जी बॅक चेन म्हणजे आपल्या मानेवरती जी चेन आहे हे काळ्या मान्यांची नसून पूर्ण सोन्याची येते. आणि जर तुम्हाला ही चेन नको असेल आणि काळ्या मान्यांची करून घ्यायची असेल तर तसं पण आपण करून देतो. ओके. जेणेकरून वेट पण थोडंसं कमी होतं. जसं रिक्वायरमेंट असं आपण करून देतो. कलेक्शन आहे ज्याला आपण टेम्पलसुद्धा असं ओळखलं जातं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं असं लाईट वेटमध्ये येऊन जातं. म्हणजे मिनिमम 3 तोळ्यापासून तुम्हाला हे पट्टी पॅटर्न लॉंग मंगळसूत्र येऊन जातं कंटनमध्ये. अच्छा. ह्याला मॅचिंग तुम्हाला टॉप्स इयरिंग्स पूर्ण ह्याचं ॲक्च्युली सेटच येऊन जातो. नेकलेसपासून ते टॉप्स फिंगरिंग पण तुम्हाला ह्या डिझाईनची येऊन जाते सगळी. ओके. 3 तोळ्यापासूनची स्टार्टिंग मिनिमम म्हणजे स्टार्टिंग रेंज 3 तोळ्यापासून आहे. ह्यात तुम्हाला जर ज्यामध्ये पण येऊन जातं असं. अच्छा. मग ते 100-150 ग्रॅमपर्यंत आपल्याकडं गोका कलेक्शनमध्ये येऊन जातं. आणि इथनिकल डिझाईन आहे म्हणजे अशी घातलं की त्याचं एक रिच टेम्पल ज्वेलरी. आणि याच्या स्टोनमुळे पण एक त्याला एक वेगळं अट्रॅक्शन किंवा एक वेगळा लुक येतो. सगळे कोटा स्टोन असतात म्हणजे एक चांगलं स्टँडर्ड क्वालिटीचे स्टोन आहेत कोटा स्टोन म्हणून आहे. बंच पॅटर्न मध्ये सुद्धा आहे. सुंदर अशी डिझाईन आहे. लाईट वेट 28-30 ग्रॅममध्ये बंच पॅटर्न मंगळसूत्र पण येऊन जातात. मोस्टली कसं बंच पॅटर्न आपल्याला वाटतं हेवी वेटमध्ये तर तसं नाही आहे. तुम्हाला लाईट वेट म्हणजे 28 ते 30 ग्रॅममध्ये पण तुम्हाला बंच पॅटर्न मंगळसूत्र येतं. ओके. तर हे किती ग्रॅमचं आहे तरी? आता हे जे मोठे 5 तोळ्याचं आहे. ओके. तुम्हाला असं एक साधारण 3 तोळ्यापासून ते पुढे तुम्हाला स्टार्टिंग रेंज येते. पूर्ण हँडमेड असतात. पूर्ण हँडक्राफ्टमॅनशिप केलेली असते त्याची. पूर्ण हे जे आवळा मणी हे सगळं पूर्ण भरीव असतं. ह्याला डीप कार्विंग केलेली असते पूर्ण. जसं पत्रावर जसं आपण कॉस्मिक कलेक्शनमध्ये येलो डिझाईनमध्ये तसं येत नसते. ह्यात पूर्ण जाड सोन्याचा वापर केलेला असतो. डीप कार्विंगमध्ये केलेले आहेत पूर्ण. त्यामध्ये थोडंसं हॅवी लुक द्या. पेंडंट पण खूप सुंदर असं आहे. म्हणजे पूर्ण घातल्यावर तुम्हाला पूर्ण लुक भरगतचं लुक येतो. दुसरं तुम्हाला
पिकॉकमध्ये कलेक्शन आहे. PN गाडगिल ज्वेलर्स इथे, जी नवीनच सुरू झालेली ही आंबेगावमध्ये ब्रांच आहे.